सर नमस्कार. नमस्कार. सर मला पोलीस भरती करायची आहे, पण पोलीस भरतीबद्दल मला जास्त काही माहित नाही. तर थोडंसं मार्गदर्शन करता का सर? नक्कीच पोलीस भरतीची जर परीक्षा आपण पाहिली तर ही 2 टप्प्यामध्ये परीक्षा होते. पहिला टप्पा असतो मैदानी चाचणीचा आणि दुसरा टप्पा असतो लेखी परीक्षेचा. मैदानी चाचणी जर आपण पाहिली तर ही 50 गुणांची आहे आणि लेखी चाचणी ही 100 गुणांची आहे. सर ते मैदानी चाचणी नक्की काय असतं जरा सांगा ना. चल ये इकडं. मैदानी चाचणीमध्ये जर पाहिलं तर पहिला टप्पा असतो तो म्हणजे 1600 मीटर धावणे आणि 1600 मीटर धावणे जर आपण पाहिलं तर 20 गुणांना आहे आणि 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी टायमिंग आला तर तुम्हाला 20 गुण आहेत. 5:10 ते 5:30 दरम्यान टाइम आला तर 18 गुण आहेत. 5:30 ते 5:50 दरम्यान 16 मार्क आणि 5:50 ते 6:10 दरम्यान 14 मार्क. म्हणजे प्रत्येक 20 सेकंदाला या ठिकाणी तुमचे 2-2-2 मार्क कट होत आहे. दुसरा इव्हेंट येतो तो म्हणजे 100 मीटर धावण्याचा. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुरुष उमेदवारासाठी पाहतोय आपण 11.5 सेकंदाच्या आतमध्ये जर तुम्ही वेळ दिला तर तुम्हाला 15 गुण आहेत. म्हणजे 15 पैकी 15 मार्काला हा इव्हेंट आहे. 11.5 ते 12.5 म्हणजे 1 सेकंदाची जर वाढ होत असेल तर त्या ठिकाणी 12 मार्क आहेत. 3 मार्काचं कटिंग आहे. 12.5 ते 13.5 मध्ये 10 मार्क आहेत. 13.5 ते 14.5 मध्ये 8 मार्क आणि 14.5 ते 15.5 मध्ये 6 मार्क. असा हा 15 मार्काचा इव्हेंट आहे. आणि तिसरा इव्हेंट येतो तो म्हणजे गोळाफेक. गोळाफेक जर आपण पाहिलं तर गोळाफेक वजन असणार आहे 7 किलो 260 ग्रॅम म्हणजे 7.25 किलोचा गोळा असणार आहे. या 2 मीटर डायमीटरच्या सर्कल मधून तुम्हाला गोळा थ्रो करायचा आहे एका हाताने आणि हे जे अंतर असणार आहे 8.5 मीटर. म्हणजे इथून जर तुम्ही गोळा फेकला तर या रेषेपर्यंत हे अंतर 8.5 मीटर आहे किंवा त्यापेक्षा गोळा फेकत असेल तर तुम्हाला 15 मार्क आहे. 7:90 ते 8.5 मीटर या दरम्यान जर तुम्ही गोळा फेकत असाल तर 12 मार्क आहे. म्हणजे ही रेष ते ही रेष या दरम्यान. आणि 7:30 ते 7:90 दरम्यान जर गोळा फेकला तर 10 गुण आहेत आणि 6:70 ते 7:30 दरम्यान फेकला तर 8 गुण आहेत. असा हा देखील 15 मार्काचा इव्हेंट आहे. 15, 15 आणि 20 असं टोटल 50 मार्काचं फिजिकल आहे. 40 पेक्षा जास्त मार्क आपल्याला या ठिकाणी पाडावे लागतात जर तुम्हाला लेखी परीक्षेला पात्र व्हायचं असेल तर. आता लेखी परीक्षा जर आपण पाहिली तर लेखी परीक्षा ही येते टोटल 100 गुणांची आणि लेखी परीक्षेमध्ये 4 विषय आहेत. मराठी व्याकरण 25 मार्क, अंकगणित 25 मार्क, बुद्धिमत्ता 25 मार्क आणि सामान्य ज्ञान 25 मार्क. असं टोटल मेरिट लागतं बघा 150 मार्कांपैकी. आणि आपल्याला जर 130 प्लस मार्क जर असेल तर शुअर शॉट आपण कुठलाही जिल्हा असू द्या तुम्ही 100% त्या ठिकाणी भरती असणार म्हणजे असणार. ठीक आहे. धन्यवाद सर. तुम्ही जी माहिती दिली या माहितीमुळे नक्कीच माझ्यासारख्या अनेक विद्यार्थ्यांना तो